एकांतात विचारलं, मालक प्रभू एक विचारू? सेतू तुम्ही बांधला? हो. माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं, मालक मी आतापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघांच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते, मालक मला खरं सांगताल? खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का? रावण म्हणला, दारी कोणी एका पाय? कोणीच नाही म्हणले, मी आधीच कधी लावलेली. कसा बांधला तू? काय नाही गुंद तरी दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बुडशील तर पाय. दृष्टांत सांगतो रामाचा आणि रावणाचं भांडण होती असेल. अगास भार्या हरंती येती जाये, अगास भार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्व. हा ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल, आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असं. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद. 9 मिनिटं शिल्लक आहेत, आपला एक पुरावा मानतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का, एक आमच्यावर बी घेतले. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतो, मोठ्यांचा. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर एक दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा पैठणी भाऊ तो यज्ञ केला. आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं, पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो, पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती आहे ना. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीने नारदांना सांगितलं, तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. भजन ही परंपरा शंकराची. मृदंग हे वाद्य भगवान शंकरांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलं. भगवान शिवशंकरांचं आरक्षित. या संप्रदायाची स्थापना एका जणाला जरी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरानेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारी सुद्धा त्यांचीच परंपरा आहे. सगळ्या गोष्टी शंकराच्याच आहेत. अशा भजन परंपरेतले नारदा तुम्ही हात, तुम्हाला एक विनंती करतो. इंद्राच्या नगरीतलं खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी राम नामाची अत्यंत गरज आहे. रामकृष्ण नामाची अत्यंत गरज आहे. आता वरी रामकृष्ण नाम कोणीच घेत नव्हतं ना. वरी कोणीच घेत नव्हतं. मग करावं काय? आता रामकृष्ण नामाचं भजन करणारी कोण व्यक्ती आहे? तर मृत्यू लोकामध्ये जम्बूदीप नावाचं द्वीप आहे. तिथं मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये चोखोबा नावाचे संत येतं आणि त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र खाली आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला नव्हते. चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. असं बाप्पा कर्नाटकमध्ये आमदार साहेब एका श्रीमंत माणसाच्या वानोळा घेऊन गेलते. कारण गरीब माणसं काम सांगायचे ना. चोखोबाराय गरीब होते. चोखा जी मालक, या भैमुगाच्या शेंगा आमची मुलगी कर्नाटक मध्ये दिलेली, तिला ही गोणी घेऊन जाय. आता आमचा आंबा उतरलाय, ही आंब्याची डाल आमच्या मुलीला घेऊन जा. असं हे काम करायचे. तो कर्नाटक मध्ये इंद्राने चोखोबारायला पाहिलं आणि तिथं सांगितलं, माझं एक काम आहे. चोखोबारायने सांगितलं, स्थान महात्मे महाराज, मी ज्या दिवशी पंढरपुरात जातो त्याच दिवशी बाकीची कामं करता मला इथे एरवी करता येत नाही. स्थानाचं महत्व किती झालं. चला विषयांतर नको, अलीकडे येतो. आणि एके दिवशी चोखोबाराय समय चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं, त्याच्या खाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले, अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5ही प्रकारचा अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले
तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू विभूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान, पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा दाखला न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा दाखला पाण्याच्या तांब्यात न्यायचा, देवीचं दर्शन घ्यायचं, एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या, त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा दाखला ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडं अशी काही एक जात आहे, ही चारवाकांनी पाळलेली जात, ही बदल करत असते, बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये, फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबरायचं भजन ऐकलं. अबनार साहेब मला वाचवायचं जास्त नाही, मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली, एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर पुराणातले बादशाह आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद, खूप खूप खूप. आणि ह्या लोकांनी किती किती पण वाचत राहा. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आतापर्यंत कोणाकडे एक सेकंद भर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करेन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असं रामकृष्ण नामाचं. झाकण उघडल्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला, दुसरं उघड सुगंध आला, तिसरं उघड सुगंध आला, चौथं उघड सुगंध आला आणि 4 उघड्या सुगंध आल्या. लक्षात आलं 5वं तर शुद्ध झाला असं. इतका लागवेग गेला इंद्राने. इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घामाला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा शोधा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधा ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. काय 2-2 वाजता, 2-2 वाजता, 2-2 वाजता. आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाला, वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटपलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात हुकायलंय का काय व्हायला लागलंय. मग कीर्तन आटपलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं, त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनिटं या. हे जसं त्या शिंदे काकांनी कसं आम्हाला नेलं तिथं वरुडीला जेवायला, तसं बोलिलं. तर मी म्हणलं एक बोलू का, कीर्तनात तुम्ही एरविले प्रसन्न, आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देतो, त्याला कधी बसू देत नाही, त्याची तुम्ही कीर्तन स्तुती केली. म्हणलं झालं काय, काय नाही म्हणलं महाराज, ते 4थ्या 5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न वरडाता चोरीत आहे. आणि म्हणलं यानं बोकड्यात व्हायला कसं काय ओढत नाही, काय नाही म्हणले, गेल्याबरोबर जिबीला काटा टोचीत आहे बोकड्याच्या, असा बोकड्या चोर. आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात कळू नये. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूने विचारलं, देवर्षी इंद्राला विचार, आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय 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 नाही, काही नाही म्हणजे 4 अमृत शुद्ध झालेली, एक नाही, एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबरायच्या भजनात तुम्ही कुठे बसले होते. काय नाही म्हणजे ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबराय शुद्राच्या कुळातले. वारकरी संप्रदाय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याची पायी माझे कपाळ,
कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेद शास्त्री पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे श्री तो कामने नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तुझी धन्य वैष्णव चांभार धन्य त्याची माता बाळे नारी नर आधी बाळे नारी नर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आधी करो निवेशाही बाळे नारी नर आधी करो निवेशाही नारी नर आधी करो निवेशाही नारी नर आधी करो निवेशाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आधी करून वेश्याई याच्याही पलीकडचा एक पुरावा सांगतो तुम्हाला हा हा याच्याही पलीकडचा टोलना किंवा टाळ्या वाजते ते कोण्या पंथातले कोण्या पंथातले तृतीय या तृतीय पंथातल्या एका व्यक्तीनं जीवनभर मरुस्तर भजन केलं मरुस्तर त्याची पोचपावती सांगू आमदार साहेब भारतात नव्हे भारताच्या बाहेर जर वारकरी गेला असेल आणि त्याला काकडा करायचा असेल तर त्याचं नाव घ्यावंच लागतंय कानोपात्रा खोदू विंजारी तो दादू भजनी या भेदू हरीचे पायी म्हणजे तृतीय पंथातल्या माणसानं सुद्धा भजन केल्या सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव येतंय इतका संप्रदाय मोठा आहे हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ मालक म्हणले उत्तम कुळात जन्म झालाय आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता अख्ख्या कुळाला मातीत घालतो काय करत त्याचं उत्तम कुळ त्याला करत नाही इथं संप्रदाय जात नाही नारदानं समोरच्या वारकऱ्यानं केलेल्या प्रश्नासारखं उत्तर 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला येतं अशा मंत्र्याला विचारलं महाराज तुम्ही लिंबाच्या फांदीवर बसून भजन ऐकलं 4 अमृत शुद्ध झाले एक झालं नाही तुम्ही 124 यज्ञ केले एकही अमृत शुद्ध झालं नाही आणि ज्यानं 2 मिनिटाच्या भजनात तुमचं अमृत शुद्ध केले त्याच्या पाया पडायला काय तुमच्या मानाला वेडिंग जाते का चुकलो गडे म्हणजे दर्शन घ्यायचं राहिले काय होतंय आता ते तर काय आमच्यासारखे महाराज नव्हते चोख उभं आहे पाकिट देईन नारळ देईन कपडे देईन शाल देईन हार घेईन त्याचे नव्हते ना मग नारदानं सांगितलं निदान पायात पडायचं ना वरून टरकायला तार अडकत होते किती मिनिटं बाकी 3च मिनिटं शिल्लक वेळेस संपत ताण घेऊ नका हा बर सांगू तर ते वरून वायर जर गेलं मग ऊसाच्या ट्रकला अडकू लागलं कापसाच्या गाठीला अडकू लागलं आता तुमच्यासारख्या लोकांना जिल्हा परिषदला निरोप केला काय जिल्हा परिषद 82 काय असते मला काय तितकं कळत नाही आपल्याला हे कळतंय ना बाकी काय करायचं हो नका का राजकळण कळ आमचा मित्र चांगलं गात होता ते म्हणलं मला सरपंच व्हायचं म्हणलं येडपटे काय आणि नको म्हणलं तू चांगलं गात वार दिवसभर फवारा घेतल्यावर 500 देते फवारा कळत दिवसभर फवारा ते बी कुच्या इंजनचा नाही मस्त पाय पडून नारळ भेटतो तू कशाला याच्यात पड तुला मोह खपतच नाही म्हणला तुला वाटतंय मी वरी जाऊ नये 3.5 एकर जमीन ऐकली सगळ्या शेळ्या ऐकल्या म्हशी ऐकल्या गाई ऐकल्या आता नाशिकला खडे कांदिते एवढं नका हसू तुमच्यात बी लय पोटकिडे घुसलेले आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुम्ही काय तुकाराम महाराजाची चुलती आहेत का तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांधव करणार आहेत काय 82 असेल काय असेल निरोप केला तर मग त्यांनी ते लगेच बजेट टाकलं आणि म्हणले वरची तार अंडरग्राऊंड घालायची खालून खालून पेटून मग तिला 6 पाईप 20 फुटाचे किती झाले 20 120 फुट अंतर मग ती जेसीबी आणली बजेट आला असेल ना ती जेसीबी आली ते चरख आणला नाना त्या पाईपाला सुलोचन लावून पाईप जोडले पाईप गाडून टाकले
तेव्हा इंजिनियरची उतरली होती. आणि मग इंजिनियर म्हणला अरे आपलं वायर व्हायचं राहिलं. आणि बजेट तर गेलं पार्टीत संपूर्ण. उकरलं काही बुजलं काही त्याच्यातच बजेट गेलं उडून. आता करावं का? आता जर वरिष्ठ अधिकारी आला तर इंजिनियरची नोकरी राहते का? राहते कधी? बाकीचे तपासायला आलेले ते आहे का शेष्टीची का नाही त्याची? वा बगळे बागला घेऊनच निघालेली आहे. एक शेतकरी नेमकीच लाईन गेली. खोरं आपलं माल्यावर टेकलं, जांभळी खाली आलं बसलं, भाकरीची वाट पाहू लागलं. नातू भाकरी घेऊन येणार होता. हे साहेब लोक पाहिले, घाम पुसू लागले तर म्हणजे साहेब का बस 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 धोत्रावर होतं ते. धोत्रावाला रेडिओनीच समजित तू माणूस. मी पहिल्यानं एसटीने फिरायचो तर माझ्यासोबत एक पोरग होतं नाना. नेमक्या तेव्हा जीनच्या पॅन्टी आल्या. ह्या काय लय दिवसाच्या पॅन्टी नाही, आता आल्या जीनच्या पॅन्ट. जीनची पॅन्ट कटचं शर्ट ते माही पिशवी घ्यायला होतं. आणि 7 रुपये तिकीट होतं, 50ची नोट होती. मी कंडक्टर साहेबांनी म्हणलं साहेब 2 तिकीट द्या. काय कळतं का हो मामा तुम्हाला? धोत्रामुळे मला मामा म्हणलं ते. हो. आणि कंडक्टर पेक्षा मी कमी वयाचा होतो ना, धोत्रामुळे घोळ झाला ना सगळा. होत असतो धोत्रामुळे असं. आमच्या घरी बी अशी पंचायत झाली. आमचे सासरे आजारी पडले ना, आम्ही मग भेटून निघालो तर मग नदी आडवी दोन्ही गावाच्या मधात आम्ही 2 जण होतो. पिशवी तर माझ्याजवळच होती ना. एवढे नका हसून, तुमच्या कोणाजवळ असतं का? तुम्ही कशा दातात धरतात का? तुमचे तर बोट दिसायलेत ना किती किती उघडेत. दुसऱ्यावर घेतले की दुसऱ्याची ओळ हे पेटल्यावर माणसं बिड्या पेटवायला तयार आहेत. ते बयान. आणि अजून बी लक्षात घ्या, मुंग्या शिस्तीत असतात बरं का. शिस्तीच्या बाहेर असतात ते मुंगळे. बसताना पण कशा बसतात बघा मुंग्या. मुंगळे मंडपाच्या बाहेर घालल्या नसतो बया का नाही. त्या कुठं कुठं जातील? डोक्यावर पाण्याची घागर असली तरी विचारतात काल कोणाच्या भुईमुगाला गेली आणि मान वाकली वाजली. नाद असतो मुंग्या बोलत. तिनं धुणं आटपिलं. मी पांदीच्या तोंडाला होतो माग आमच्या मंडळी. ती लगेच आटपिलं. बाई कुठले आता? नेमकं लग्न झालं 2-3 महिन्यापूर्वी. ती पाहुणी आलेली गावात. तिच्या मामाचं गाव आमचं गाव. बाई आणि कुठले आता? आमचं गाव. हे सासरे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे? तुमच्या घरचे म्हणजे बाई कीर्तनात तुम्ही घाली जात होतर पण घरी आल्या पॅन्ट घाली नको करू तू असं कशाला? नाही बाई ती काय पान होती बाई सासरेच म्हणली. म्हणलं काय होते म्हणली? त्याच्या म्हणण्यावर काय बघायचं? इतकं काय ताण घ्या. पण पुरुषांना साधं समजायचं नाही बरं. 5ची मोटर जर चालू असेल आणि दांडात जर फुरसन पडल तर ऊस कोरडा एरंडच भिजत नाही भाऊ. दान फुटल्या गेलो वळ्याला पाणी. हो मग मी काय केलं, नाना 2 पॅन्टी आणल्या. त्याला मापाची गरज नाही, बेताची गरज नाही. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळ. बेताचं काम नाही, याची उपसान त्याला घाला. 2 वस्तूला बेतच लागत नाही, नाईट पॅन्ट आणि गाऊन. आणि या दोन्ही पोशाख आपल्या भारताचे नाही. याला काय बेत लागतच नाही. मग मी तुळशीपाशी ते दोन्ही आणून टेकलेत. आमच्या घरचे म्हणले बाई आणल्याच नाही का पॅन्टी? म्हणलं होतो नाही कोणाचा 2 कलरचे आणले. म्हणलं मग ओळख आले पाहिजे. लोक म्हणते एकच घालायला 2 कलरचे आणले. इतक्या लवकर कस काय शिवल्या? म्हणलं टेलर ओळखीचा होता. ते मी सोबतच शाळेत होते त्याच्यामुळे पटकन शिवले. घरात नेल्याबरोबर पॅन्टीच्या खाली कोयते होते ऊस तोडायचे. बहीण हे कशाला आणलं? मी म्हणलं आता पॅन्टी घातल्यावर आपल्याला कोणी कीर्तनाला सांगणारच नाही. आपल्याला ऊस तोडायला जावंच लागणार आहे. जशाला तशा पॅन्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या. 19 वर्ष झालं मला अजून मंदीत नाही पॅन्ट घालायला. असं आमच्या इथे घडच नाही. तुम्हाला राग येईल म्हणून आमच्यावर घेतलं तुमचं दळायला होतं. इतकी येडपट बायको असल्यावर मी गेलो असतो ना रामदेव बाबाच्या आश्रमावर. जय बम बम बोले. तिथंच बरं शिकले असते, तिथंच काय विकलं असतं. तिथं काय कमी आहे का? किती लागते सेवादारी? त्यानं नसतं येऊ दिलं तर कुंभ मेळ्यात आहे का नाही? मला तिथं काही कमीच नव्हती ना. फक्त तुमचं सांगायला काय सांगू लागलो? पाईप वायर
ते शेतकरी आला. धोतराव बिचार साध इंजिनियर हे ते आपले स्वाक्ष बुट गिट सगळे बदलते. अ मामा तुम्हाला काय कळतंय? त्या कंडक्टरला म्हणलं तुम्हाला कळतं का हो काय ते? 2 तिकीट घ्याले आणि तुम्ही 14 रुपयासाठी 50 रुपये नोट वापस घेतली. माझ्यासोबत जी पिशवी घ्यायला होतं का त्यात जो दिली ते म्हणला साहेब 2 तिकीट. बरं भैया उतरताना चिल्लर देतो. हा त्याच्या अंगावर पॅन्ट होती ना पण खाली उतरल्या मी त्याला नाही चिल्लर घेऊ दिली. मी हात केला. हो तुमच्या कशाचे ते? म्हणलं ते मी पिशवी घ्यायला आहे चिल्लर दे. कंडक्टर पाहू लागला. बाजूचे लोक गेल्या. म्हणलं साहेब जास्त धोत्रावाल्याचा अपमान करू नका. धोत्रावाल्याचं नोटाव चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. इतकं डोक्यात ठेवून तुम्ही धोत्रावाल्याचा कशाला अपमान करता? म्हणलो माझ्यासोबत पॅन्टीवर आले त्याची 9 दिवस झाले पॅन्ट धुतली नाही त्याच्या माईनं आणि तरी तुम्ही त्याला तिकीट दिलं चिल्लर दिली. मी रोज धुत आहे त्याचं नाव धुतो. मी रोज धुतलेलं घालितो तरी तुम्ही मला येड्यावानी करता. असं नका करी जाऊ कंडक्टर साहेब. जिनच्या पॅन्टीवाल्याने जरसं भानात ठेवा 72च्या दुष्काळात धोत्रावाल्याने एक टायमाला भाकरी खाल्ल्या. आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवल्या. आता धोत्रावाल्याला सांभाळा तर पंढरपुरातला मालक तुमच्यावर कृपा करील. जुन्यांना नाही विसरायचं. साधा माणूस 40 एकर ऊस आमदार साहेब त्याला कसं साधं किती इंजिनिअरिंग घेईल ते? 40 एकर रोड छकडीला महाराज जमीन रोड छकडीला 80-90 लाख रुपये एकरची. ते म्हणला साहेब मी साधा शेतकरी धोत्रावाला अंगात नसते पण तुम्हाला घाम खाऊन या काय नाही आमचं वायर वावायचं राहिलं. ते म्हणलं सोपं काम आहे. इंद्र पाय पाडा नाही याच्यावर सांगतोय सोपं काम आहे. माझ्या संग ऊसात चला. ऊसात आम्ही ते म्हणलं यावं लागतं ऊसात. ऊसात जाऊन काय करायचं होतं? पाणी दिल्यामुळं ऊसातल्या बिळात पाणी गेलं. उंदर कुठं आले? वरी उंदर धरायचे होते ना आमदार साहेब. मग 2-4 टोपले दिले. आखाड्यावर होते टोपले शेण काढायला. बाराला शेवटी म्हाताऱ्याच्याच हातात उंदीर आला. टोपल्याच्या खाली मग उंदीर घेतला. सुतुळीचे तोडे आणले. एकाला एक बांधला. उंदराच्या पायाला सुतुळी बांधली. पायपातून इकून उंदीर सोडून द्याला आणि तिकून निघल्यावर उंदीर काढून द्याला आणि सुतुळीला वायर घातलं मोडून घेतलं. इंजिनियर म्हणले पाहणं मामा किती शिकले काय कळत नाही. सही करा म्हणल्यावर शाही लावा म्हणत असतो. बापरे एकच काय कळालं? काय नाही म्हणलं आम्ही शेतकरी येतो त्या मला असं कळतच येठण तुटल्यावर चार द्यायचा. आम्ही गाठी देतच नाहीत ना. आम्ही चार देतो असं पद्धतशीर म्हणलं असते आमचं. जर जाणूला हाडायला लागलं तर गावाकडे आता सुतार मामा घरी लांब आहे. ते घरी नसतील ते बाजाराला गेलेले. आम्ही लगेच फन काढतो. पळसाची साल आणतो. लगेच ती साल लावतो. पळसाच्या सालीला पाणी असते. फन फुगतो. कचकच करीत नाही. आम्ही शेतकरी आम्हाला काय करायचं म्हणलं एवढे शाळेचं. वा 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 या दलिंदरी इंजिनियर लोकांना नुसता राम राम घालायला पाहिजे होता का नव्हता त्याला? नातू शिकलेला होता आमदार साहेब. ते म्हणला दादा किती अपमान केला त्या भडवेनी तुमचा. त्याला पुन्हा आता डबल JCB आणून जर पाईप काढायची तर फुटली नसते का? काय चमच्यानं करणार होते का? ते नुकसान झालं असतं का नाही? किती सोपं काम केलं शेतकऱ्यांना. नमस्कार करायला काय पाहिजे होता का नाही? नाही केला. दादा म्हणले बाळ्या तू ताण घेऊ नको. हे गाडीत तर बसू दे सुंगळे. गाडीत बसल्या म्हाताऱ्याने वायर उपसून घेतलं. दृष्टांत संपला. महाराज व्यवहारात उपकाराची फेड उपकारानं करावी की नाही? इंद्राचं काम नव्हतं पाया पडायचं. इंद्र पुन्हा पाया पडण्यासाठी ज्या वेळेला येतोय त्यावेळेला 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध होत आहे. पण अमृत शुद्ध करण्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर चोखोबराने केली. म्हणून मालक म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पांडवांचा यज्ञ एका साधूला आणण्यासाठी पाठीला वेगात सांगतो. थंडीचे दिवस आहेत. पांडवांचा यज्ञ 22 दिवस शिल्लक राहिलाय. पूर्णाहुतीचे मंत्र एका साधूला येत होते. 4 साधू होते. त्या साधूला आणायचं ठरलं. पण त्या साधूला आणायला ज्या वेळेला धर्मराजा गेले त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं आमचा पहिलाच इचकाल आहे. 60,000 यज्ञाचं पुण्य कुठं द्यावा? अर्जुनाला पाठवलं. अर्जुनानं जगाच्या मालकाचा लेटर पॅड दिला. ते लेटर पॅड यज्ञात टाकलाय. नाही आलं मत. भीम ताकदीच्या बळावर भीमाना असे दंड दाखिले. तर भगवंतानं सांगितलं दंड दाखवू नको. आपल्याला काय ग्रामपंचायतचा सदस्य पळवायचा नाही. महाराज आणायचा. महाराज तिघायच्या ना आले नाही. द्रौपदीनं सांगितलं दादा सोबत येता. भगवंताला दादा म्हणायचे. देवानं सांगितलं ताई मी पायी चालणार नाही. तुम्ही रथात बसा मी पायी चालते.
जिच्या भावानं 48,324 दाश्या 48,324 दाश्या काम करण्याच्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला दिलत्या. किती श्रीमंत बाई असेल. आणि तेवढ्या श्रीमंत घरची बाई इंद्रप्रस्थापासून साधूच्या आश्रमापर्यंत पाहिली. दर्शन घेतल्याबरोबर आतून आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. बाई पाय पडली. कशावर लक्षात आलं? हातात बांगड्या होत्या. आणि बांगड्या बांगड्यामुळं फार वेळेस फायदा झाला द्रौपदीचा. एकदा भीष्मानं पण केलता, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. भीष्माचं पण म्हणजे साधा आहे काय? आणि भगवंताच्या कानावर वार्ता आली, उद्या सकाळी पांडव जाणार आहेत. देवान सांगितलं, ताई काय करायचं? एक काम करा. आता पितामह भीष्माचार्य पहाटे पूजेला बसलेत 3:30-4 वाजता. शिबिरात रावटीत पूजेला बसलेत. आपल्याला जावं लागते. भगवंतानं सांगितलं पूजेत अडथळा जमत नाही, मी मध्ये येत नाही दादा, फक्त माझ्यासोबत तिथपर्यंत झाला. भगवान तिथपर्यंत गेले आणि शिबिराच्या बाहेरून द्रौपदीने नमस्कार केला, अखंड सौभाग्यवती भव. हातातल्या बांगड्याने आवाज आला आणि पूजा आटपल्याच्या नंतर भीष्माचार्य बाहेर आले. कोण? द्रौपदी? हो मी. आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? सोबत कोण आहे? तिने सांगितलं जोडा सांभाळणारा. ते चपलापाशी उभं होतं. जोडा सांभाळणार कुठं होतं? चपलापाशी. जोडा म्हणजे जीवनाचा जोडा. कपाळावरचं कुंकू सांभाळायची ताकद ज्याच्या तिथे सोबत अर्थ. भीष्मानं सांगितलं काम झालं. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. काय ताकद? नुसत्या बांगड्याची ताकद आहे. मग घाली जा माझ्या माईनं. आमचा मित्र म्हणला माझी घालीत ना. म्हणलं मग मला घाल. तू हे ऐकलं मग आम्हाला घालतो का? काय ऐका नाही ऐकलं पाहिजे. नवऱ्याचं बांगड्या घातल्या पाहिजे. असतोय त्याच्या पाठीमागे. असो. द्रौपदी तिथपर्यंत गेल्या. साधूनं आशीर्वाद दिला. साधू बाहेर आले. कोण? मी द्रौपदी. काय काम आहे? काही नाही, आमच्याकडे येत नाही. माय तुला माहित आहे मी धर्माच्या ना आलो नाही, भीमाच्या ना आलो नाही, अर्जुनाच्या ना आलो नाही. नकुल सहदेवा इथे आले असते तरी येणार नव्हतो. तुझ्याच्यानं कसं येईल? महाराज मला सांगा ना. त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे का? पुरे का म्हणल्याबरोबर साधू खालीच पडले. द्रौपदीने विचारलं, महाराज तुम्हाला जास्त यज्ञाचं पुण्य पाहिजे का? एवढ्या यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे कुठे? 55 देशांनी इतके यज्ञ केले का? ते काहीच विचारू नका. मी इंद्रप्रस्थापासून तुमच्यापर्यंत चालत आले. नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावलाला मी रामकृष्ण हरी म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते, किंवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. त्यावेळेला पांडवांच्या लक्षात आला आपला यज्ञ द्रौपदीने पूर्ण केलाय. पण तो पूर्ण केलाय रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टाहासाने चालत असलेला हा ज्ञान यज्ञ म्हणजे कीर्तनात मोठमोठे तत्ववान लोक तुम्हाला सांगत आहेत. ज्याच्यात विठ्ठल विठ्ठल म्हणतो हा नामयज्ञ सुद्धा त्याच्यात होतो. आणि अन्नदान सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे. म्हणजे अन्नदान अन्नपूर्णेचं सुद्धा अधिष्ठानित आहे विद्यमान बदनापूर तथा अंबड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय नारायणराव कुचे साहेब मोठ्या श्रद्धेने ही परमार्थाची ध्वज, राम मंदिराचं औचित्य, त्या प्राण प्रतिष्ठेचं औचित्य आणि शिवाय आता सगळ्यांना दर्शनाचा पूर्ण 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 आनंद प्राप्त होणार आहे. या अनुषंगावर या धर्मध्वजाचं त्यांनी ही मुहूर्तमेढ रवली. आणि या मुहूर्तमेढीतल्या या नामयज्ञातला आजच्या पहिल्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग गिरगावच्या बाळूला आलाय. आमदार साहेबाच्या वतीनं आदरणीय पंजाब भाऊ सोळंके चिंचखेडचे ते सतत माझ्याशी संपर्क करत होते. भाऊंनाही धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पैठणे भाऊ असतील त्यांनाही धन्यवाद. राहुल भैया डोंगरे असतील त्यांनाही धन्यवाद. असरामप्पा लाटे देवलेकर, शिवाजी भाऊ लाटे देवलेकर, आदरणीय आमचे शिंदे मामा ज्यांच्याकडे होतो, ही सगळी मंडळी, बऱ्यापैकी महाराज मंडळी सुद्धा आहेत. सगळ्यांना प्रणाम करतो. या सप्ताहाला लाभलेले मार्गदर्शक आदरणीय या परिसरातला आध्यात्मिक क्षेत्रातलं वैभव आदरणीय नाना असतील त्यांनाही धन्यवाद. काका महाराज असतील, आदरणीय ज्यांच्याकडे गोशाळा आहे भाऊ, त्यांच्याकडं रवी महाराज, त्यांच्याकडे रवी महाराज मधने, त्यांच्याकडे शिवाजी भाऊ गोशाळा आहे. परिस्थिती इतकी साधी त्यांची, इतकी नाजूक परिस्थिती, पण तरी पण त्यांच्याकडे गोशाळा आहे. मला वाटतंय आता गायीसाठी 50,000चा निधी पाचपूर बाबांनी तुम्हाला दिलाय. वा छान. शेडसाठी पाचपूर बाबांनी. वा वा वा. आतापर्यंत 2,500 गोशाळा पाहिल्या मी आमदार साहेब.
2,500 गोशाळेतला एक बी व्यक्ती म्हणला नाही की मला पाचपोर बाबांना निधी द्यायला नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 2,500 गोशाळेला त्यांचा निधी, म्हणून मी त्यांच्याच आदर्श घेतला. भुसे साहेबांची तर डॉक्टर भुसे साहेबांकडे भेट झाली. नागरे सर आम्ही हो आपण बऱ्याच वेळेस गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं आपण सुद्धा 100 गायीसाठी शेड करावं. मग मी सुद्धा माझ्या शेतात बऱ्यापैकी गवळी सगळे साक्षीला आहेत चांगल्या प्रतीचं 100 गायी अगदी गोड बसत्याल 200 फुटाची या बाजूने इकून 100 ची सुंदरशी गव्हाण. मी त्यावेळेला मला रवी महाराज तुमचं लक्षात आलं त्यावेळेला तुमच्याकडे 7-8 गायी होत्या आणि यांच्याकडे चाराच नव्हता. त्यासाठी दुष्काळ होता थोडासा. त्यावेळेला पाचपोर बाबांनी 15,000चा तुम्हाला कडबा द्यालता. त्यावेळेला आपण निकळतला भेट झाली. ते वाला निकळ दे ना तिथे मेमरी कार्ड टाईट आहे माझं, तिथे भेट झाली आपली. त्यावेळेला सांगितलं होतं गायीची सेवा करणारा हा सर्वोत्तम अधिकारी असतो. जाबाली नावाच्या साधूचा पुरावा आहे ज्याला गायीची सेवा घडली त्याला प्रत्यक्ष भुवन पालखी असती. धर्मसिद्धांत सांगतो, पुराणाचा सिद्धांत सांगतो. निश्चित तुमची परिस्थिती नाजूक आहे तरी पण